फोन का कट करती है? हा मम्मा बोल, काय झालं? मी काय बोल, तूच बोल. फोन का कट करत होतीस? अगं मम्मा, बाहेर माझ्या बाजूला ऑरेंज सासू होती ना, म्हणून मी फोन कट करत होते. पण मी केला ना तुला परत फोन. बोल, काय झालं? तर मी काय बोलणार, तूच बोल. काय झालं तिथे? कशाचं काय झालं? व्हॉट हॅपेंड? ओ शनू बेबी, तुझ्या सासरी काय घडतंय? गॅरी फायनली गेला का ऑफिसला? हा हा, जायला लागला तो. गुड फॉर नथिंग दिला ना त्याला जॉब. हाऊ ग्रेट. अगं पण ऑरेंज बाबाची रिॲक्शन नॉट सो गुड. ओके, त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस तू. पण शनू बेबी, तुला सांगते, माझा जीव नुसता टांगडीला लागला होता बाई. व्हॉट इज टांगणीला? शनू बेबी मीन्स आय वॉज वरीड. अरे कशाला वरी करते मम्मा? डोंट वरी. तुला माहितीये का, काल मी आणि गॅरी ना रात्री बोलत बसलो होतो हॉलमध्ये आणि ऑरेंज बाबा आले ना अचानक. माय गॉड, मग त्यांनी तुला बघितलं? हे ते कसले पाहतायत, मी लपून गेले. स्मार्ट आहे मी. हो माय शनू बेबी. बट बेबी प्लीज बी केअरफुल. हा अगं नको काळजी करूस मम्मा, डोंट वरी. ओके यार, मी केड्याच्या हातचं ऑमलेट इतकं मिस करते ना. इकडे तर काही करायला पण अलाउड नाही, बोलायला तर त्याहून अलाउड नाही का? अरे ऑरेंज बाबा एकदम हार्डकोर व्हेजिटेरियन आहेत. इकडे नॉनव्हेजचं नाव पण नाही काढायचं. थोडे दिवस मग तू स्वतः कर आणि खा. करून बिरून नाही हा. मी रोज ऑर्डर करणार आहे, सकाळ, रात्री आणि दुपारी. शनू बेबी, समटाइम्स आय डाऊट. तू माझ्याच पोटी जन्माला आलीस ना? व्हॉट? काय नाही, फोन ठेव, नंतर बोलते. ओके बाय. खूप मोठं टेन्शन गेलं. येस. आज राधिका बहिणी ऑफिस मध्ये येणार नाहीयेत. का? सौमित्रला भेटायला जाणार आहेत. थँक्यू रघु, थँक्यू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज म्हणजे असं लवकर? आज लवकर कुठे आहे? वेळेत तर आले. नाही नाही, तसं नाही. म्हणजे सौमित्राला भेटणार होता ना तुम्ही? तुम्हाला कोणी सांगितलं? नाही तसं नाही, म्हणजे सौमित्राकडे माझं एक काम होतं, त्याला काहीतरी द्यायचं होतं, म्हणून जस्ट सहज विचारलं. नाही, आज ऑफिसमध्ये बरीच कामं होती ना, आणि मुख्य म्हणजे शेतकरी संघटनेचं आज सगळं फायनल करायचंय. आणि जेनी, आज काहीतरी 3-4 मीटिंग्स आहेत ना? नाही मॅम, आज मीटिंग्स नाही आहेत. फक्त ते शेतकरी संघटनेचं काम आहे. बट मॅम ते आम्ही बघून घेतो. तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. हो. नाही, मला कुठेही नाही जायचंय. आणि मुख्य म्हणजे मला आता ह्या कामाचा तुमच्यावरती लोड नाही टाकायचाय. मला या कामात जातीनं लक्ष घालायचंय. खरंच वहिनी सौमित्राला अवॉइड करताय? वहिनी, बरं झालं तुम्ही शेतकरी फंडाचा विषय काढलात. ऍक्च्युली मला असं विचारायचं होतं की त्यांना जे आपण पैसे देणार आहोत ते कधी देणार आहोत, म्हणजे काही डेट वगैरे फिक्स केली आहे का आपण? हा आनंद भाऊजी, तुम्हाला एक सांगायचंच राहिलं. तुमच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आपण शेतकरी संघटनेला जमा झालेली 35 करोडची रक्कम देतोय. यार अजून नाही आली. फोन करू का एक? मला वाट बघतो अजून थोड्या वेळ. हा सर, ऑर्डर. एक 5 मिनिटात आहे. 5 मिनिटात मी देतो ऑर्डर. सर काय खूप वेळ झाला तुम्ही फक्त बसून आहात. मॅनेजर आम्हाला ओरडते. हो, आय एम सॉरी, खरंच सॉरी. मी 5च मिनिटात, लास्ट 5 मिनिट्स मी देतो ऑर्डर. ठीक आहे सर. एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज सर. हा बोला आनंद. हॅलो सम्या,
हा बोल ना. तू अजून तिथेच आहेस ना? आता कुठे असणार अजून? तिथेच आहे, राधाची वाट बघतोय. तू हे विचारायला फोन केलास का आता मला? आमची भेट झाल्यावर कळवतो मी तुला. ओके? ऐक ना, मी तुला हेच सांगायला फोन केला की राधिका वहिनी आता ऑफिसमध्ये आले. राधा ऑफिसला आली? हो. याला काय अर्थ आहे यार आनंद? हे असं का वागते ती? म्हणजे मला कळतच नाही, मला कळवता येत नाही साधं. हा, इतकं निग्लेक्ट का करते ती मला? हे बघ, तू जरा शांत हो. मी त्यांना विचारलं की तुम्ही सम्याला भेटायला जाणार आहात का? तर अरे बाबा, तू का अजून विचारलंस? कशाला माती खातोस यार? काय वाटलं असेल तिला? अरे त्यांना काहीच वाटलं नाहीये. मी त्यांना सहज विचारलं की तुम्ही त्याला भेटायला जाणार आहात का? मग त्या म्हणाल्यात की नाही, मला ऑफिसमध्ये खूप काम आहे म्हणून मी नाही जाणार. सो मला असं वाटतं की तू आता निघ तिकडे. आनंद, काहीतरी गडबड आहे यार, काहीतरी गडबड आहे. मला मान्य आहे तिला कामं असतील, पण साधं कळवण्याची कर्टसी पण नाही. मला काय अर्थ आहे यार आनंद? मला ना ती टाळते, सरळ सरळ टाळते. मला काही कळतच नाहीये. बघ सम्या, तू जरा शांत हो. मी ना आता जास्त बोलू शकत नाही यार. मी भेटून बोलतो तुझ्याशी, प्लीज. अरे तुला भेटून काय करू मी? त्यापेक्षा मी डायरेक्टली जाऊन तिलाच भेटतो ना. डायरेक्टली विचारतो काय प्रॉब्लेम आहे बाबा. मला हे असलं आवडत नाही रे, आबोला वगैरे. सवय नाही मला असल्या गोष्टींची. जे काय ते सरळ विचारायचं तोंडावर त्या माणसाला काय प्रॉब्लेम आहे आणि सोडवून टाकायचं. तिलाच भेटणार आहे मी डायरेक्टली. नाही, नको असं काही करू नकोस. तू इथे वगैरे येऊ नकोस. काय तू अंडरस्टँड, मी तुझ्याशी आता जास्त बोलू शकत नाहीये. मी भेटून बोलतो तुला. तोपर्यंत थांब जरा, प्लीज. वसंतराव, तुम्ही काहीतरी बोलायला म्हणून आलात ना? मगापासून गप्प काय बसलाय? काय प्रॉब्लेम आहे कळू दे ना मग. नानासाहेब, गुरुनाथ राधिकाच्या कंपनीत परत नोकरीला लागलाय. नाही, मला हे आवडलेलं नाही. काय करणार, काही गोष्टी आपल्या हातात नसतात ना. हो, मान्य आहे. सुनबाईच्या हातात तर होत्या ना. हे असं करून ती का रिस्क घेते काही कळत नाही. स्वभाव आहे तिचा, चांगुलपणा दाखवायचा आणि मग त्रासदायक होतो तिला. ह्या वेळेला तिने वसंतराव सावध राहायला हवा. अगदी माझ्या मनातलं बोललात नानासाहेब तुम्ही. अहो, आजवर गुरुनाथनं अनेक वेळा माफी मागून असली नाटकं केली. शेवटी त्याच्या मनात होतं तेच केलं. आणि आता तर परिस्थिती गंभीर आहे. गुरुनाथने आत्महत्येचा प्रयत्न केला, तो तर चुकीचा होताच. म्हणजे त्यातून काही निष्पन्न झालेलं नाही. शनाया ती आली घरामध्ये आणि राधिकेने तिला घरात घेतलं आणि हा म्हणतो ती नकोय. मला हे काही फारसं पटलेलं नाही वसंतराव. नानासाहेब, तुम्हाला पटलेलं नाही. मी तर म्हणतो असं व्हायलाच नको. तुम्हाला काय वाटतं, गुरुनाथ सुधारलाय? नानासाहेब, माझा मुलगा ना कडू कारल्यासारखा आहे. त्याला तुपात घोळवा, मधात घोळवा, त्याचा कडूपणा जाणार नाही. मला तर असं वाटतं की लवकरात लवकर संपावं आणि एकदाचा शनायाला घेऊन तो घराच्या बाहेर पडावा. ते तर कधीतरी होणारच आहे. कसं आहे, राधिकेनं निर्णय घेतलेला आहे आणि काही झालं तरी तो तिचा निर्णय ती बदलणार नाही. मला सुनबाईची काळजी नाही हो. मला भीती वाटते माझ्या बायकोची. म्हणजे तिला अजूनही गुरुनाथ बद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे. नाही, मला माहिती आहे ती आई आहे आणि आई मुलांच्या सगळ्या चुका पदराखाली घालत असते. तशा तिनेही आजपर्यंत त्याच्या सगळ्या चुका माफ केल्या. नंतर मध्यंतरी तिला थोडी अक्कल आली होती, पण आता या सगळ्या गोष्टींमुळे परत तिचा कल गुरुकडे वळला. तो काय सांगताय काय? अहो, तिच्या मनात अजूनही आशा आहे की कदाचित गुरु सुधारेल, शनायाला सोडेल आणि सुनबाई सोबत सुखानं संसार करेल. नाही, हे आता मला कठीण वाटतं. तुम्हाला कठीण वाटतं? मला तर ते नकोच आहे. त्या गुरुनाथनं सुनबाईला जो त्रास दिला ना, ते बघता सुनबाईनं त्याला कधीही माफ करू नये. एवढ्या मेहनतीनं सुनबाईनं कंपनी उभी केली. आता त्या कंपनीत हा पुन्हा शिरलाय. मला तर काळजी वाटते की त्यांनी त्या कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम्स निर्माण करायला नको. नाही, त्याची काही काळजी करू नका. तसं काही होणार नाही. आणि कसं आहे, आम्ही आहोत ना लक्ष ठेवायला. सौमित्र आहे, ऑफिसमधली सगळी मंडळी आहेत. ते असलं काही होऊ देणार नाही. अरे यार आनंद, वाट बघून कंटाळलो यार मी. बरं झालं तू फोन करून कळवलंस मला की राधा ऑफिसला आहे म्हणून. सीमा, मला असं वाटतं की त्यांना बहुतेक तुला भेटायचंच नव्हतं. का पण?
मला नाही माहिती यार. म्हणजे मी जरी तुला फोनवर सांगितलं की मी त्यांना विचारलं की त्या तुला भेटणार आहेत की नाही, मी ते खूप सहज विचारलं होतं. मी त्यांना डिरेक्टली कसं विचारू की तू त्यांना मेसेज केलायस हे मला माहिती आहे, ते तुला भेटायला येणार आहेत की नाही. हे बघ वहिनी का असं वागतं तर मला माहित नाहीये. आत्ता पण मी इथे तुला भेटायला आलोय हे मी त्यांना सांगितलं नाहीये. मग काय सांगून आलेस तू? अरे मी असं सांगितलं की मला बाहेर काहीतरी काम आहे, मी जरा बाहेर जाऊन येतो परत ऑफिसला. मला ना काही कळतच नाही आता. मी सरळ जाऊन भेटतो आता ऑफिसला, आणि नाही म्हणाली ना तर सरळ घरी जातो तिच्या. अरे हे समय वेळ आहेस का? अरे मग काय करू यार? थांब, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. तू परत घरी गेलास तर प्रॉब्लेम्स वाढणार नाही आहेत का? हळू, रिलॅक्स. हे ऐक ना, त्याच्याऐवजी आपण असं केलं की तू तिथे ऑफिसच्या चौथीभोवती कुठेतरी आलास आणि तिथेच थांब ना. म्हणजे वहिनींची कामं संपली किंवा त्यांची ऑफिसची वेळ संपली की मग जाऊन भेट त्यांना सरळ बाहेरच. आणि जे काही तुझ्या मनात आहे ते त्यांच्याशी बोल. आनंद, मला एक भीती वाटते की कोणी भडकवलं नाही ना तिला माझ्याबद्दल. म्हणजे तिला मनातून भडकवलं नाही आहे ना कोणी, किंवा माझ्या मनात तिच्याविषयी प्रेम आहे हे तिला कळलं नाही आहे ना कुठून. हे कसली भीती. आणि हे जरी त्यांना कळलं तर प्रॉब्लेम काय? आपल्याला तेच हवंय ना. नाही, तेच हवं असलं तरी ते चुकीच्या पद्धतीने नकोय ना कळायला. म्हणजे आनंद, हे बघ, मला ना बाकी कशाचं काहीही वाटत नाही. फक्त माझ्या मनात तिच्याविषयी प्रेम आहे हे जर तिला चुकीच्या पद्धतीने कळलं ना आनंद, किंवा तिला बाहेरून कुठून कळलं ना तर खूप चुकीचं होईल यार सगळं. नाही, एक सेकंड. बाहेरून म्हणजे कोण? म्हणजे मी, जेनी की काय तिथले जे त्यांच्या अवतीभोवती राहतात? नाही आनंद, हे बघ यार, प्लीज गैरसमज करून मी कोणावर संशय नाही घेते यार. अरे नाही, म्हणजे मी असं सांगत नाही की तू संशय घेतोस, पण कसं आहे ना, ही सगळी चांगली माणसं आहेत. त्यांना राधिका वहिनीचं काहीतरी चांगलं व्हावं असंच अपेक्षित आहे. ठीक आहे, त्यातलं कोणी असं करणार नाही. सो तू रिलॅक्स हो. हे बघ, मी तुला खरं सांग, मला वाटतं म्हणून तुला सांग, राधिका वहिनींना सुद्धा तुझ्यासाठी काहीतरी मनात आहे. नाही रे, असं असतं तर मग बोलत का नाही ती? अरे नसेल बोलत, असेल काहीतरी गैरसमज, ते तू सोड ना. असला काही विचार करू नकोस. तू फक्त शांत हो, तू रिलॅक्स हो. मी तुला काय सांगितलं, ऑफिसच्या अवतीभोवती राहा, त्यांना भेट आरामात, आणि मग सगळं बोलून टाक. रिलॅक्स. आनंद, आता जे घडतंय ना त्याने ना मला सगळं हातातून निसटून चाललंय असं वाटायला लागलं आता. मला ना भीती वाटते आनंद की बघ, मी बाकी काहीही सहन करेन ना, काहीही सहन करेन, फक्त तुमची मैत्री जर संपली ना आनंद तर मी स्वतःला कधीही नाही माफ करू शकणार. काय होऊन बसलंय आणखीन? प्रॉब्लेम सुरू आहेत. काय करावं कळत नाही. वहिनींशी आता या विषयावर काही बोलायला नको, पण सौमित्रालाही सांभाळायला हवं. नाहीतर खरंच डिप्रेस होईल. गुरु, हे बघ, मी सांगतो तुला, म्हणजे तू वेगळं काही अर्थ काढू नकोस. म्हणजे बघ, तुझं आणि राधिका वहिनींचं जमत नाहीये हे अख्ख्या जगाला माहिती आहे. आय एम सॉरी. मी तुला सगळं क्लिअरली सांगतो. डोंट माइंड. तुला राधिका वहिनींमध्ये इंटरेस्ट नाही आहे, आणि सौमित म्हणजे त्याच्या मनात काही वेगळं नाही आहे. म्हणजे तो काही या संधीचा फायदा करून घेतोय किंवा तो मुद्दाम करतो असातला भाग नाही आहे. पण या फेजमध्ये राधिका वहिनींसोबत तो होता, आणि त्याच्या मनात राधिका वहिनींसाठी
फिलिंग्स आहेत. हे बघ गुरु, तू 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 खरंच काही वेगळा अर्थ काढू नकोस याचा. हा, तू 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 समजून घेतोयस ना? आनंद, काय बोलू मी मित्र मानायचो रे तुला आणि सौमित्राला. तुम्ही गुरु 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 नाही नाही नाही, हे बघ तू वेगळा अर्थ काढतोयस. तू 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 गैरसमज करून घेतोयस. नाही, गैरसमज करून घेत नाहीये मी आनंद. गैरसमज झाला होता माझा. मला वाटत होतं मी एकटा बरोबर आणि सगळं जग चूक. पण नाही, मला आता कळून चुकलं की माझंच चुकलं. तुम्हाला समजून घेण्यामध्ये मी चुकलो. खरंच आनंद, तुम्ही असे जीवाला जीव देणारे मित्र. आपण किती आधीपासून एकमेकांना ओळखतो, मग कॉलेजच्या दिवसांपासून यार. आणि सौमित्र तर आपल्या सगळ्यांना माहिती रे, त्याचा स्वभाव इतका हसत खेळत राहणारा. तो आला की एक वेगळं चैतन्य येतं. राधिका आणि सौमित्रचं तेव्हाही छान जमायचं. सौमित्र वाचून राधिकाचं पान नाही हलायचं तेव्हा अजूनही नाही हलत. तुला पण ए नाही नाही आनंद, तू उगीच स्पष्टीकरण द्यायला जाऊ नकोस. हे बघ, मला कळतं रे, राधिकाला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. आणि सौमित्र सारखा माणूस जर तिच्या आयुष्यात आला तर त्यासारखी चांगली गोष्ट नाही. अरे मला खरंच पटलंय आनंद, सिरियसली मला खरंच हे पटलंय. हे आता तू म्हणशील एखादा माणूस आपल्या बायकोबद्दल असा विचार कसा करू शकतो. तुला मला सगळ्यांना माहिती आहे सौमित्रचं तिच्यावर खरंच मनापासून प्रेम. कॉलेजच्या दिवसांपासून. नाही, मला तूच सांग, कॉलेजच्या दिवसांमध्ये सुद्धा सौमित्र तिच्यावर चोरी छुपे प्रेम करत होता की नाही? मला आठवत आहे, पण तो कॉलेजचं प्रेम होतं, त्याला कसं इतकं महत्व द्यायचं? अरे असं कसं बोलतोस तू? महत्व कसं नाही द्यायचं ना? अरे वेळ गेली तरी मनातली भावना नाही ना जा. तेव्हाही तो मनापासून तिच्यावर प्रेम करायचा आणि त्यानंतर आयुष्यभर तिचा चांगला मित्र म्हणून राहिला. का राहिला? कारण त्याच्या आधी मी राधिकाला विचारलं. मला खरं तर वाईट वाटतं आनंद. मला खरंच वाटतं की माझ्या आधी सौमित्राने राधिकाला विचारायला हवं होतं. म्हणजे माझ्यासारखा नालायक नवरा तरी तिला सहन नसता करावा लागला. गुरु यार, तू काय? नाही आनंद, आय एम रिअली थँकफुल टू यू. तू खरंच खूप चांगली गोष्ट केली आहेस. सौमित्र सारखा साथीदार राधिकाला नाही मिळू शकत. इतका चांगला साथीदार राधिकाला नाही मिळू शकत. आणि कशी गंमत आहे बघ ना आनंद. म्हणजे माझं काय होईल असा विचार करशील तू, पण माझं काय, मी ना शनायाकडे जाणार आहे ना राधिकाकडे. आई बाबाही मला जवळ करणार नाहीत. म्हणजे ते म्हणतात ना घरकाना घाटका, तशी हालत झाली रे माझी. पण नाही, राधिकाला मात्र चांगला साथीदार मिळायलाच हवा आणि तो सौमित्रच असेल. एक 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 मिनिट गुरु, एक मिनिट. हे बघ, वहिनींना यातलं काहीच माहित नाहीये. तू उगाच म्हणजे आनंद आनंद आनंद, डोंट वरी, आय अंडरस्टँड. आपण तिला पटवून देऊ ना. आपण म्हणजे तुम्ही, म्हणजे मी सपोर्ट करेनच ना, माझा पूर्ण सपोर्ट असेल. नाही आणि खरंच यामध्ये गंमतच आहे की जगातलं मी असा पहिला नवरा असेल जो बायकोचं लग्न जुळून द्यायला मदत करतो. पण नाही, इट्स ॲब्सोल्युटली फाईन. मलाच बरं वाटेल जर सौमित्र आणि तिचं लग्न झालं तर. कारण मी आयुष्यभर राधिकाला जो त्रास दिलाय ना, त्याचं थोडं का होईना प्रायश्चित्त घेतल्यासारखं मला वाटेल रे. तू अजिबात काळजी करू नकोस ना. आय एम देअर विथ यू. माझा तुला पूर्ण सपोर्ट असेल. डोंट वरी ॲट ऑल.